रसायनी येथे मिनिडोर रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी माननीय विवेक पाटील, महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, मलिनाथ गायकवाड, प्रवक्ते सचिन ताडफळे, लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष जगदीश पवार, मनोहर पाटील, पत्रकार विवेक पाटील आदी मान्यवरांसहित ग्रामपंचायत सदस्य, रिक्षा कमिटीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी महापूजेचे दर्शन घेतले। यावेळी संघटनेच्या वतीने प्रिया मुकादम तसेच माननीय विवेक पाटील यांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या प्रसंगी माननीय विवेक पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा तर दिल्याच, तसेच रिक्षा चालकांच्या व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी, अविरतपणे प्रवाशांची सेवा करीत राहावी अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। आपल्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं हे वार्षिक सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे आज या ठिकाणी जे सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली आहे, मी आपल्याला आजच्या ह्या चांगल्या शुभदिनी सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। परमेश्वर चरणी प्रार्थना मी केलेलीच आहे की आमच्या रिक्षा चालकांचा व्यवसाय हा खूप वाढू दे, चांगल्या पद्धतीने वाढू दे, त्यांच्या व्यवसायामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नयेत, कुठलेही वाद निर्माण होऊ नयेत आणि व्यवसाय त्यांचा जास्तीत जास्त वाढावा, त्यांच्या हातनं प्रवाशांची जास्तीत जास्त चांगली सेवा घडावी अशा प्रकारच्या हार्दिक शुभेच्छा मी त्यांना देत आहे। आणि निश्चितच आमचे सर्व रिक्षा चालक आणि मालक प्रवाशांची सेवा सातत्याने अतिशय चांगल्या पद्धतीने करीत असतात। ही सेवा करत असताना लोकांचा दुवा त्यांना निश्चितपणे मिळत असतो आणि त्यांच्या मेहनतीचं कष्टाचं फळ सुद्धा परमेश्वर त्यांना चांगल्या पद्धतीने मिळवून देत असतो। पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच या प्रसंगी प्रिया मुकादम यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानले। रिक्षा हे तत्पर सेवेचे वाहन आहे। रात्री अपरात्री कधीही रिक्षा तात्काळ प्रवासासाठी उपलब्ध असते। रिक्षा चालकांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होतो अशा भावना यावेळी प्रिया मुकादम यांनी व्यक्त केल्या। दोन्ही नात्यानं मला आज इथं बोलावून माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते। तत्पर असं सेवेचं वाहन जे आहे ते म्हणजे रिक्षा, खरोखरच रात्री अपरात्री आपल्याला जर गरज पडली तर आपण पटकन असं साधन जे समजतो ती म्हणजे रिक्षा। सर्वसामान्य लोकांपासून श्रीमंतापर्यंत ज्या वाहनात निसंकोचपणे बसणार जी जनता आहे ती जनता खरोखरच आपल्या मनात काही न ठेवता आपल्या रिक्षामध्ये प्रवास करतात आणि हा प्रवास आपण त्यांना सुखाचा देतो। अशी आपली अमूल्य सेवा या रसायनी विभागात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये खरोखरच चांगली आहे आणि या वाहनांना आणि या वाहन चालक मालकांना माझा या सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसंगी तुम्हाला खरोखरच मोठा आशीर्वाद आहे। या प्रसंगी हरिभक्ती पारायण महादेव जांभूळकर यांच्या भजन कीर्तन कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं।